उपस्थित असलेले या भागाचे माजी आमदार सुभाषरावजी साबणे, मुखेडचे आमचे माजी आमदार अविनाशजी घाटे साहेब, आता ज्यांचे आपण विचार ऐकले ते माजी जिल्हा भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष, माजी सभापती व्यंकटरावजी गोडेगावकर, शिवाजीराव बळेगावकर, मिसाळे गुरुजी, रामराव नाईक, शिवाजी कनकट्टे, माजी नगराध्यक्ष शंकरराव कांतेवार, राजेश महाराज देगलूरकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती चिरंजीव अनिकेत राजूरकर, सुरेश पाटील सळगावकर, माजी जिल्हा परिषद सदस्य, आत्माराम पाटील सुगावकर, दीपक शहाणे, सूर्यकांत यल्लावार, रमेश कांतेवार, अशोक साखरे, दिनेश मुनगिलवार, शिवकुमार देवाडे, अशोक पाटील रावीकर, व्यंकटराव पुरमवार, राजेंद्र मनगीकर, रुपेश बोकसकडकर, संतोष पाटील एरगीकर, बालाजी तोटवारीकर, शेख सिद्दीकी, माधव पाटील कोटेकल्लूर, आताच आपल्या पक्षामध्ये ज्यांनी प्रवेश केलाय भारतीय जनता पक्षामध्ये, ते सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते आणि आपल्या सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन अनंत पाटील आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेले खानापूर आणि आसपासच्या पंचक्रोशीमधून आलेले आपले सर्व शेतकरी मित्र, येणाऱ्या 26 तारखेला आपल्याला लोकसभेसाठी मतदान करायचं आणि ते मतदान आपण भारतीय जनता पक्षाला करावं आणि भारतीय जनता पक्षाचे उमेदवार प्रताप पाटील चिखलेकरांना बहुमताने निवडून द्यावं ही विनंती करण्यासाठी आम्ही आपल्यामध्ये उपस्थित आहोत. त्या व्यासपीठावर काही तरुण मंडळी आहेत, तुम्हाला सांगतो माझ्या वयाची फार कमी दिसतात. स्वर्गीय नारायण दारकोले, हनुमंतराव पाटील इंगळे, मग आमचे आजींचे वडील हनुमंतराव, सगळ्याची नाव घेणार नाही. या व्यासपीठावर खूप वेळा मी बोलतो. आता बरेच वेळाला प्रश्न पडला असेल किंवा दादा ह्या वयामध्ये कशाला फिरतात असं ना समजलं. काही लोक आमचे टीका टिप्पणी करणारे म्हणत असतील यांना ह्या वयामध्ये काय करमत नाही का, घरी बसत नाही का, आरामात झोपायचं, उन्हाचे दिवस आहेत. खरंच सांगतो, मी 3 वेळा आमदार राहिलो, 3 वेळा खासदार राहिलो. आमचे म्हणजे डॉक्टर शंकरराव चव्हाण साहेबांच्या हाताखाली काम केलं. एक सामाजिक दृष्टी आहे, राजकीय दृष्टी आहे. आता आमचा विषय नाही, विषय तुम्ही बसलेल्या तरुणाचा आहे. मी तुम्हाला सांगतो, आम्ही फार दिवसाची सोबती नाही, पण तुम्हाला अजूनही भविष्य आहे, तुम्हाला विकासाची भूक आहे, तुम्हाला विकास करून घ्यायचा आहे की नाही. त्याची घडी आपल्याला नांदेडमध्ये बसवायची आहे. तुम्हाला देश स्वतंत्र झाला, आमचे नेते शंकरराव चव्हाण साहेबांना मराठवाड्यानं साथ दिली, नांदेड जिल्ह्यानं साथ दिली, मराठवाड्याचे मुख्यमंत्री राहिले, देशाचे गृहमंत्री राहिले. त्यावेळेस एक आमची पिढी होती. त्यानंतर आता जिचा उल्लेख झाला, बळवंतरावजी चव्हाण असतील, मी असेल, आमचे गंगाधरराव कुंटुरकर असतील, आमची एक पिढी. आता अशोकरावची पिढी आणि त्यानंतर तुमची पिढी आहे. मी तुम्हाला माझे अशोकराव बेवणे म्हणून सांगत नाही, तुम्हाला माहित नाही. आज मराठवाड्यामध्ये अशोकरावच्या उंचीचा दुसरा नेता आपल्याकडे नाही आहे. सांग का, 30 वर्षाचा त्यांना मंत्रिमंडळाचा अनुभव आहे. 1991 मध्ये ते पहिल्यांदा मंत्री झाले, राज्याचे 2 वेळा मुख्यमंत्री राहिले, 2 वेळा खासदार राहिले. मग एवढा अनुभवी माणूस तुमच्याकडे आहे का, सांगा ना. नाही ना. एवढा अनुभव, प्रशासनावर पकड असणारा, माहिती असणारा, मी म्हणतोय असं नाही. परवा जेव्हा त्यांचा प्रवेश झाला तर आपल्या देशाचे जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत, त्यांनी स्पष्टपणाने प्रेसला सांगितलं, अशोकरावच्या प्रशासनाचा आम्हाला उपयोग करून घ्यायचा आहे
अशोकराव नांदेडचे नाहीत, मराठवाड्याचे नाहीत, महाराष्ट्राचे नेते आहेत असं देवेंद्र फडणवीसने सांगितलं तुम्हाला. तर एवढा एक तयार माणूस तुमच्याकडे आहे, त्याला तुम्हाला ताकद द्यावं लागेल. तुम्हाला माहिती नाही, प्रश्न सोडवायचे. अशोकरावजी का गेले भारतीय जनता पक्षामध्ये? कारण देशाचं चित्र तुम्हाला माहिती आहे, नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान होणार असं स्पष्ट आहे. गावातल्या लहान मुलाला तुम्ही विचारा. आताच मी आमचे माधवराव पाटील सुगावकरच्या घरी बसलो होतो. त्यांचं लहानसं नातू आहे, तुम्हाला माहित नाही, 4-5 वर्षाचं. मी आणि अविनाशने विचारलं कोण पंतप्रधान होणार, ते म्हणते नरेंद्र मोदी. 5 वर्षाचंच आहे. ही जगाई देशाची परिस्थिती आहे, मी तुम्हाला सांगतो. आणि काँग्रेसची तुम्हाला माहिती आहे, जरी आम्ही त्या पक्षामध्ये होतो, थोडस वाताहत झालेली आहे. बघा ना, राहुल गांधी उत्तर प्रदेशमध्ये उभा राहायला जागा नाही त्यांना. केरळमध्ये जाऊन उभा टाकलाय, तुम्हाला माहित आहे. आता जर उद्या आमचा अनिल पाटील जर खानापूरला उभं राहायचं सोडून जर दुसऱ्या गावात जाऊन उभा राहिला, तर तुझा अर्थ तू खानापूरमध्ये काम केलं नाही असं स्पष्ट होते ना. तुम्हाला तुमच्या मतदारसंघाचं, ज्या घरामध्ये 40 वर्ष देशाचं पंतप्रधान राहिलं पद, तुम्हाला आपला मतदारसंघ सांभाळता आला नाही. आता तुम्ही देशाचं मित्र, ठीक आहे बा, 6,000 किलोमीटर तुरलेला 4